रामकृष्ण हरी. आपण कर्म करतो, पण ते कोणासाठी? स्वतःसाठी की परमेश्वरासाठी? श्रीकृष्ण सांगतात, स्वार्थासाठी केलेले कर्म हे बंधन बनते, पण यज्ञ भावनेने केलेले कर्म मुक्ती देते. चला आता कर्मयोगातील सर्वात महत्वाचा भाग आपण ऐकूयात, जिथे काम तेच, पण भावना बदलली की जीवनही बदलते. आणि आपुले चाडे आप दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. आणखी आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही कर्माचा स्वीकार केला असता जे घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय? हे बायांची सैरा बोलीचे, उकलू तरी देखोनी पाहिजे. परित्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. हे उगीच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी कर्म टाकेन अथवा करेन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कार्य घडणे आहे ते स्वभावता गुणाच्या अधीन आहे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी वेसिंडले. तरी स्वभाव काय निमाले, इंद्रियांचे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे ते जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत का? सांगे श्रवणी ऐका विठेले, की नेत्रींचे तेज गेले. हे नासारंध्रे बुझाले, परिमळून घे. सांगा, कानाने ऐकण्याचे सोडले का? का डोळ्यांनी तेज गेले? का या नाकपुड्या बुजून वास घेनाशा झालेल्या आहेत? ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती. की शुद्रा तुषादी आरती कुंटलिया. प्राण आणि अपान वायूंच्या गतीस बंदी येते का? का बुद्धी कल्पना करण्याचे सोडून देते? किंवा तहान भूक लागल्याचे थांबलेले आहे का? हे स्वप्नावबोध उठेले, की चरण चालो विसरले. ही असो काय निमाले, जन्म मृत्यू. जागृती आणि स्वप्न या अवस्था थांबलेल्या आहेत का? अर्थात किंवा पाय चालवायचे विसरले आहे का? हे सर्व असू दे, जन्म आणि मरण पण संपलेले आहेत का? हीन ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही. मनोनी कर्म त्यागू नाही, प्रकृती म्हणता. हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्याला त्याग केव्हाही घडत नाही. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. थीरी धरी मोकली अंतकरणे, वाहिली वाया. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते प्रकृतीच्या गुणानुसार उत्पन्न होत असते. म्हणून मी कर्म करेन अथवा कर्म टाकेन असा अंतःकरणामध्ये अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. खेरथी आरुढिले, मग जरी निष्फळ बैसीजे. तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. पहा, रथावर चढून कोणी स्वस्त जरी बसला तरी रथाच्या गतीने त्याला हिंडणे भाग पडते. का उचलले वायुवशे, चळे शुष्क पत्र दिसे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे. अथवा वाळून खाली पडलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सपाट्यात सापडून आकाशामध्ये इकडे तिकडे फिरत असते,
तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्यो हि व्यापारे निरंतर. त्याचप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या द्वारा नेहमी कर्म करत असतो. मनोनी संगुजव प्रकृतीचा तमवरी त्यागुण घडे कर्माचा. ऐसी आहे करू म्हणती तयांचा आग्रहोनी उरे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जो कोणी म्हणतील तर त्यांचा तो हट्ट मात्र उरणार नाही. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊनी पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाळतात आणि त्या योगे कर्मातील अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच. तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे. वरी नटते ते फुंडे दरिद्र जान. त्याला कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या अंतःकरणात कर्तव्य बुद्धी असते. असे असूनही ते बाहेरून कर्मत्यागाचा आवाहनतात, हे खरोखर दैन्य आहे. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अर्जुना, असे ते लोक खरोखर विषयासक्त आहेत असे निसंशय समज. आता देई अवधान प्रसंगी तुझ सांगेन. नये नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, प्रसंग आला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे एक लक्षण सांगतो, ते ऐक. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागुदरी रूढ लैकिकू जैसा. ज्याचे मन निश्चल झाले, जो परमात्मरूपी लीन असतो, बाहेरून मात्र सामान्य लोकांपर्यंत तो वागत असतो. तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म ना फेरी उचित जे जे. तो इंद्रियांना प्रेरणा देत नाही आणि विषय बांधतील अशी त्याला भीतीही नसते. आणि जे जे विहित कर्म आहे त्याचा तो कधीही अनादर करत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी रहाडता तरी न नियमी. परी तेथेचे निउर्मी झांकोळेना. कर्मेंद्रिय कर्म करत असली तरी त्यांना तो आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्तही होत नाही. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिनही होत नाही. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये राहतो. जसे सूर्याचे बिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे. एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची. तसे वरवर पाहता तो सामान्य लोकांप्रमाणे दिसतो, परंतु अंतरी विचार करू गेले तर त्याची कल्पनाही करवत नाही. एषा चिन्हे चिन्हितो
देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पाम. अशा लक्षणांनी जो युक्त असतो तोच आशा पाशरहित. अर्जुना तेची योगी विशेषी जे जो जंगी म्हणून सा होय लागी म्हणी पे तू ते. अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय. यासाठी तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. तू मानसा नियमो करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. तू मनाला आवरून धर व अंतकरणामध्ये स्थिर हो. मग हे कर्मेंद्रिय आपले व्यवहार करत खुशाल राहू. म्हणून निष्कर्म्य होआवे तरी येथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी हटावे विचारी पाम. कर्मत्यागाने प्राप्त होणारी निष्कर्म्यता शरीरधारी माणसाला संभवनीय नाही. असे असता निषिद्ध कर्माचरण का करावे सांग परे. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरे तू. म्हणून जे जे करण्यासारखे आणि प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फळाची आशा सोडून करत जा. पार्था आणि कही एक नेनसी तू हे कवतिक जैसे कर्म मोचक आपैसे असे. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीन एक नवल आहे जे तुला ठाऊक नाही. ते हे की कर्म प्राण्यांना कर्म बंधनापासून आपोआप मुक्त करत असते. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. पहा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपल्याला योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती ही निश्चितच होते. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ चानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. अर्जुना, आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असे जाणावे. त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. हा नीच धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक. जेव्हा हे स्वधर्माचरण सुटते तेव्हा दुष्कर्मे आवडू लागतात आणि त्यामुळे संसाराची बंधने ही प्राप्त होतात. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याचन जो करीत या बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्माचरण करणे हे सतत यज्ञ करणे. जो हे करत नाही त्याला कोणती ना कोणती बंधने हा लोक कर्मी बांधला जो परतंत्रभूत झाला तो नित्य यज्ञात चुकला म्हणून लोक या नित्य यज्ञाला चुकले म्हणून ते कर्माने बद्ध होऊन परतंत्र. आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जी सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, आता याविषयी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली ते नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते परिनेनती सीते यज्ञांते सूक्ष्म मनोनिया. जेव्हा त्याने नित्य यज्ञासहित सर्व प्राणी मात्र निर्माण केले परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे त्यांना हा यज्ञ समजला नाही. तेवे प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय श्रोईथ आम्हा तो म्हणे तू कमळ जन्मा भूतां प्रती. त्यावेळी सर्व प्रजेने ब्रह्मदेवांना विनंती केली, देवा
आम्ही या लोकी कशाच्या आधाराने राहावे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग आपसे पुरती काम. तुम्हाला वर्णनानुसार हा स्वधर्म आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा या आपोआप पूर्ण. तुम्ही व्रत नियमून करावे, शरीरातीन पिडावे, दुरीकेही न वचावे, तीर्थांसी गा. तुम्हाला आणखीन व्रते आणि नियम करण्याची जरुरी नाही, शरीराला त्रास देण्याची जरुरी नाही, आणि दूर कोठे तीर्थाला जाण्याचेही काही कारण नाही. योग दिके साधने, साकंशाराधने, मंत्रयंत्र विधाने जनी कराम. योग साधायला नको की कामनायुक्त यज्ञ नको, तुम्ही मंत्र तंत्र इत्यादी विधानांचा सुखाने त्याग करावा. देवतांतरान भजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. स्वधर्म सोडून अन्य देवास भजायचे कारण नाही, तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरण रूपी अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते, पतिव्रता पतिते जियांपरी. जशी पतिव्रता आपल्या पतीची एकनिष्ठेने सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता त्याचे तुम्ही आचरण करा. तैसा स्वधर्म रूपू मकू, हाची सेवी तुम्हा ऐकू, ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला, देखा स्वधर्मांते भजाल, तरी कामधेनु हा होईन, मग प्रजा होन संडील तुमते कदाम. पहा, जर स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनू प्रमाणे इच्छा पूर्ण करेल, मग लोक हो ही कामधेनू तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. जे येणे करुणी समजता, परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थांते देते. या धर्माच्या आचरणाने सर्व देवता संतुष्ट होतील, मग त्या तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करतील. या स्वधर्म पूजिता, देवतांगना समजता, योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवतांचे पूजन केले असता ते तुमच्या खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तृष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवांचे पूजन कराल आणि देव तुमच्यावरती प्रसन्न होतील, असे जेव्हा एकमेकांवर प्रेम वाढेल. ते तर तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धीचा ऐन, वांछित ही पुरेल मानसींचे. मग तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीत जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होआल, म्हणे तुमते मागतील महारिद्धी. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल आणि महासिद्धीही विचारतील, स्वामी काय आज्ञा आहे. जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे परभार लावण्येसी. ज्याप्रमाणे ऋतुपती वसंताच्या दारामध्ये फल पुष्पांच्या शोभेसह वनश्री सेवा करत उभी असते. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, स्वार्थासाठी केलेले कर्म थकवते
पण अर्पण भावाने केलेले कर्म मुक्त करते. हात कामात असू द्या, पण मन परमेश्वरामध्ये ठेवा. यालाच खरा कर्मयोग म्हणतात. इथे रामकृष्ण हरी.